Hello friends, you are most welcome. In this video, I am Mr. Gajanan Chaudhary from Sri Changdev Barkupadi Kolpe Madhyamik Vidyalaya Suregaon, Taluka Kopargaon. Friends, we are going to learn the story The Boy Who Broke the Bank. Last video, we have completed part 1st and 2nd. Now we are going to learn part 3rd. Okay. The Boy Who Broke the Bank. Men stood in groups at street corners discussing the situation. परिस्थिती. बघा मित्रांनो, या बँकेच्या जवळ असणारा जो रस्ता होता त्या रस्त्याच्या कानाकोपऱ्यामध्ये लोक घोळका करून चर्चा करत होते, डिस्कस करत होते. पीपल नगर सेल्डम हॅज अ क्रायसिस. सेल्डम क्वचितच, रेअर. क्रायसिस एखादा कठीण प्रसंग त्या ठिकाणी निर्माण होणे. मग या पीपल नगरमध्ये क्वचितच एखादा दुसरा कठीण प्रसंग निर्माण झाला असेल. सेल्डम ऑर नेव्हर हॅड फ्लड्स. क्वचित प्रसंगीच त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल, किंवा नसेलही. फ्लड्स मीन्स पूर येणे. अर्थक्वेक्स भूकंप, ऑर ड्रॉट दुष्काळ पडणे, लॅक ऑफ रेन. असे प्रसंग क्वचितच त्या पीपल नगरमध्ये आलेले असतील किंवा नसेलही. अँड द एमिनंट क्रॅश of the People Nagar bank set everyone talking and speculating and rushing about in a frenzy. Frenzy means चित्तभ्रम होणे किंवा क्रोधाने सैरवैर होणे, लोक अस्वस्थ त्या ठिकाणी होणे. कारण लोक त्या बँकेबद्दल तर्कवितर्क स्पेक्युलेटिंग करत होते. कारण एमिनंट म्हणजे लवकरच या बँकेवरती काहीतरी विपरीत घडणार आहे अशी उलटसुलट चर्चा लोक त्या ठिकाणी करत होते. Some boasted of their farsightedness. Farsightedness, दूरदृष्टीपणा. Congratulating themselves on having already taken out their money. म्हणजे काही लोक त्या ठिकाणी स्वतःचीच पाठ थोपटून घेत होते, स्वतःचीच बडाई मारत होते. बोस्टेड बडाई मारणे, हुशारकी गाजविणे. त्यांनी दूरदृष्टी दाखवत त्या बँकेत असणारे आपले पैसे त्यांनी अगोदरच काढून घेतल्याबद्दल ते स्वतःचं अभिनंदन करून घेत होते. ऑर ऑन नेव्हर हॅव्हिंग पुट एनी इन. आणि काही लोक असे होते की त्यांचं त्या बँकेमध्ये खातंही नव्हतं. अदर्स स्पेक्युलेटिंग ऑन द रिझन्स फॉर द क्रॅश, पुटिंग इट ऑल डाऊन टू एक्सेसेस इंडल्ज्ड इन बाय सेठ गोविंद राम. म्हणजे काही लोकांचं त्या बँकेमध्ये खातंही नव्हतं आणि ते लोक वाटेल ते अंदाज बांधत होते आणि सैरभैर अस्वस्थ झाल्यासारखे वागत होते. आणि काही जणांना आपले पैसे बँकेतून काढून घेतले होते वेळेवरच, असे म्हणून ते स्वतःचीच दूरदृष्टीबद्दल पाठ थोपटून घेत होते. तर काही जणांचे बँकेत पैसे न ठेवल्यामुळे ते खुश होते. अनेक लोक या दिवाळखोरीमागची जी काय कारणं असतील त्या कारणांचा अंदाज करत होते, किंवा काय कारण असेल याचे वितर्क करत होते. आणि बघा, सेठ गोविंदराम यांच्या इंडल्जपणामुळेच या ठिकाणी काय झाले, बँक डबघाई चालली आहे, किंवा आपण त्याला म्हणूया टेक पार्ट इन समथिंग, म्हणजे मनमुराद उपभोग घेणे. सेठ गोविंदराम यांनी त्या बँकेच्या पैशाचा मनमुराद आस्वाद घेतल्यामुळे त्या बँकेची अवस्था अशी झाली असेल असं लोक त्या ठिकाणी तर्कवितर्क करत होते. द सेट हॅड फ्लेड द स्टेट, सेड वन. त्यापैकी त्या घोळक्यातून एक जण म्हणाला का कदाचित सेट त्या ठिकाणी फ्लेड झाले असतील. फ्लेड पळून जाणे, उभा होणे, म्हणजे त्यांनी स्टेट सोडून गेले आहेत, आपलं राज्य सोडून गेले आहेत. ही हॅड फ्लेड द कंट्री, सेड अनदर. दुसरा तर म्हणाला राज्यच नाही तर आपला कंट्री, देशच ते सोडून गेलेले आहेत. ही वॉज हायडिंग इन पीपल नगर, सेड अ थर्ड. तिसरी व्यक्ती म्हणाली का ते कुठं पळून वगैरे गेलेली नाहीये, तर ते त्या पीपल नगरमध्येच स्वतःला त्यांनी बंद करून ठेवलं आहे. ही हॅड हँग्ड हिमसेल्फ फ्रॉम द टॅमरिंड ट्री, सेड अ फोर्थ. चौथी व्यक्ती त्या ठिकाणी वेगळंच अंदाज बांधत म्हणाली आहे की सेठ गोविंदराम यांनी त्या टॅमरिंड ट्रीला म्हणजे चिंचेच्या झाडाला स्वतःलाच गळफास लावून घेतला आहे, असं त्या ठिकाणी तो चौथा माणूस म्हणतोय. आणि इतकंच नाही तर and had been found that morning by the sweeper boy. तो स्वीपर बॉय होता
त्या स्वीपर बॉयलाच ते दृश्य त्या ठिकाणी आढळून आलेलं आहे असंही त्या ठिकाणी तो सांगत आहे. असे अंदाज किंवा तर्क वितर्क सर्वजण करत होते. बाय नून द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल इट्स रेडी कॅश. दुपारपर्यंत सर्वच लोक त्या ठिकाणी बँकेमध्ये येऊन आपल्या पैशाची मागणी करत होते आणि त्या असंख्य गोष्टींना तोंड द्यावे लागले. ते कोणाला? तर त्या मॅनेजरला. हॅरेस्ड मॅनेजर वॉज इन अ डिलेमा मीन्स इन अ डिफिकल्ट सिच्युएशन. कोंडीत सापडणे, द्विधा मनस्थिती निर्माण होणे. म्हणजे काय करावं त्याला काही सुचेत नव्हतं, कारण सर्वच लोक एकाच वेळेस बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी आले होते. आणि त्याने विचार केलाय इमर्जन्सी फंड्स कुड ओनली बी ऑब्टेन्ड फ्रॉम अनदर बँक सम 30 miles डिस्टंट. जर आपल्या त्या ठिकाणी ताबडतोब पैसा उपलब्ध करायचा असेल, निधी उपलब्ध करायचा असेल तर तो मिळू शकतो. दुसऱ्या शेजारच्या बँकेतून आपण पैसे आणू शकतो, पण ती बँक काही जवळ नाहीये. तिचं अंतर आहे जवळजवळ 30 miles डिस्टन्स. 30 मैल अंतरावर असणाऱ्या बँकेतून आपल्याला निधी किंवा पैसा उपलब्ध करता येईल असं मॅनेजर त्या ठिकाणी म्हणतोय. तर अँड ही वॉजंट शुअर ही कुड परस्वेड द क्राऊड टू वेट अंटिल देन. आणि तोपर्यंत त्या लोकांना वाट पाहायला लावणे किंवा थोपवून धरणे याची खात्री त्याला वाटत नव्हती किंवा त्या लोकांचं मन परस्वेड करू शकल याची त्याला स्वतःला खात्री वाटत नव्हती. अँड देअर वॉज नो वे ऑफ कॉन्टॅक्टिंग सेठ गोविंदराम ऑन हिज हाऊस बोट इन काश्मीर. म्हणून आणि मग जे आहे सेठ गोविंदराम ही कुठे आहेत? सध्या काश्मीरमधल्या हाऊस बोटीवर असल्यामुळे कोणत्या प्रकारे त्यांना संपर्क करणे शक्य होत नव्हतं. अनेक प्रयत्न करून त्यांना संपर्क होऊ शकला नाही. पीपल वेअर टर्न्ड बॅक फ्रॉम द काउंटर्स अँड टोल्ड टू रिटर्न द फॉलोविंग डे. मग अशा वेळेस त्या लोकांना सांगितलं गेलं तुम्ही काय करा, आता इथं न थांबता काउंटर सोडा आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही या. दे डिड नॉट लाईक द साऊंड ऑफ दॅट. आणि ही गोष्ट काही त्या लोकांना पचनी पडली नाही. मॅनेजर त्या ठिकाणी काहीतरी वेगळंच सांगत आहे आणि आपल्याला या ठिकाणून काढून देत आहेत. त्यामुळे त्या लोकांचा काही त्याच्या विश्वास बसला नाही आणि हळूहळू त्या ठिकाणी गर्दी तर वाढतच आहेत. दे डिड नॉट लाईक द साऊंड ऑफ दॅट अँड सो दे गॅदर्ड आउटसाइड ऑन द स्टेप्स ऑफ द बँक. आणि सर्वच लोक त्या बँकेच्या पायऱ्याजवळ येऊन उभे राहिलेत, गोळा झालेत आणि मोठमोठ्याने शाउटिंग करत आहेत. त्यांनी आंदोलन त्या ठिकाणी केलेलं आहे. गिव्ह अस आवर मनी ऑर वी विल ब्रेक इन अँड फेच द सेट. आमचे पैसे आम्हाला परत द्या, नाहीतर आम्ही बँक त्या ठिकाणी ब्रेक करू, फोडू आणि फेच द सेट. फेच मीन्स टू ब्रिंग. त्यांना इकडं घेऊन या किंवा त्यांना बोलवा. सेठ गोविंदराम यांना आमच्या समोर बोलवा. वी नो ही इज हायडिंग इन अ सेफ डिपॉझिट लॉकर. आम्हाला माहिती आहे का सेठ गोविंदराम हे कुठेही पळून गेले नाही, तर त्यांनी स्वतःला सुरक्षित लॉकरमध्ये बंदिस्त करून ठेवलेलं आहे. मिस्चिफ मेकर्स who didn't have a paisa in the bank joined the crowd and aggravated their mood. बघा त्या ठिकाणी काय केलंय, सेफ डिपॉझिट लॉकरमध्ये स्वतः लपून बसले आहेत असे आम्हाला त्या ठिकाणी जरी माहिती असलं तर त्यांचा एकही पैसा या बँकेत नव्हता असे टवाळखोर लोक त्या गर्दीमध्ये येऊन सामील झाले आणि त्या जमावाला एक प्रकारची चिथवणी देत होते आणि तो मूड ॲग्रिवेटेड दिअर मूड, जणू काही त्याला जमावाला आणखी खत पाणी घालण्याचं काम या ठिकाणचे मिस्चिफ मेकर्स टवाळखोर लोक करत होते. द मॅनेजर स्टूड ॲट द डोअर. मॅनेजर स्वतः त्या दरवाजामध्ये उभे राहिले. अँड ट्राईड टू प्लॅकेट देम. आणि त्या लोकांना त्या ठिकाणी शांत राहण्यासाठी टू स्टॉप समवन फ्रॉम फिलिंग अँग्री. त्यांचा जो राग आहे तो राग कमी करण्यासाठी किंवा त्या जमावाला शांत करण्यासाठी स्वतः मॅनेजर उभे होते. ही डिक्लेअर्ड दॅट. त्यांनी त्या ठिकाणी घोषित केले मॅनेजर साहेबांनी दॅट द बँक हॅड प्लेंटी ऑफ मनी बट नो इमिडिएट मीन्स ऑफ कलेक्टिंग इट. बँकेजवळ भरपूर पैसा आहे
परंतु सध्या इमर्जन्सी म्हणजे अति तातडीने तो पैसा या ठिकाणी जमा करणं शक्य नाहीये. ही अर्ज्ड देम टू गो होम. म्हणून त्याने काय केले, रिक्वेस्ट केली की तुम्ही त्या ठिकाणी काय करा, सध्या घरी जा अँड कम बॅक, आणि पुन्हा या. कधी? द नेक्स्ट डे, दुसऱ्या दिवशी तुम्ही पुन्हा या. तुमचा एक पैसा त्या ठिकाणी परत केला जाईल, असं वचन, अशी ग्वाही मॅनेजर साहेबांनी त्या लोकांना दिली होती. वी वॉन्ट इट नाऊ चॅन्टेड सम ऑफ द क्राऊड. नाऊ 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 म्हणजे तो जमाव काय त्या ठिकाणी शांत बसत नव्हता. आम्हाला पैसे आत्ताच पाहिजे. सर्वजण त्या ठिकाणी चॅन्टेड एकाच स्वरामध्ये धरणे आंदोलनासारखे घोषणा देत होते. आणि तितक्यात अँड अ ब्रिक वीट किंवा विटाचा टोला, वीट हर्टल्ड थ्रू द एअर, हवेतून त्या ठिकाणी भरकन बँकेच्या दिशेने हर्टल झाली, फेकली गेली होती, आली होती. अँड क्रॅश्ड थ्रू द प्लेट ग्लास विंडो ऑफ द पीपलनगर बँक. आणि त्या पीपलनगर बँकेच्या जी खिडकी होती त्या खिडकीची काच त्या विटीमुळे फुटून ती वीट आत गेलेली होती. नथू अराइव्ड नेक्स्ट मॉर्निंग, म्हणजे पहिला दिवस आतापर्यंत संपलेला आहे. आता दुसऱ्या दिवशी नथू अराइव्ड द नेक्स्ट मॉर्निंग टू स्वीप द स्टेप्स ऑफ द बँक. दुसऱ्या दिवशी आपल्या नियमित ठरलेल्या वेळेमध्ये नथू त्या बँकेमध्ये साफसफाई करण्यासाठी आलेला होता. स्वीपिंग करणे, झाडू मारणे. अँड ही स्वा, आणि त्यानं जेव्हा ते बघितलंय बँकेसमोरचा जो कचरा वगैरे, द रेफ्यूज मीन्स वेस्टेज, कचरा, वेस्ट मॅटर म्हणून आपण त्याला, कचरा त्या ठिकाणी बघितल्यानंतर अँड द ब्रोकन ग्लास अँड द स्टोन्स क्लटरिंग द स्टेप्स, या गोष्टी त्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळाल्या. रिफ्यूज कचरा, ब्रोकन ग्लास काचेचे तुकडे, क्लटरिंग म्हणजे त्या ठिकाणी अस्ताव्यस्त पडलेले तुकडे किंवा इतर घाण त्या ठिकाणी त्याला दिसली होती, जमा झालेली दिसली होती. रेझिंग हिज हँड्स इन अ जेस्चर ऑफ हॉरर, आणि त्यानं काय केले, स्वतःचेच हात त्या ठिकाणी वरती केलेले आहेत किंवा स्वतःला खूप त्या ठिकाणी पस्तावा आलेला आहे किंवा त्यानं आपला राग व्यक्त करण्यासाठी स्वतःचे हात वरती केले. अ जेस्चर ऑफ हॉरर, भयंकर त्यानं हातवारे केलेले आहेत. अँड डिस्गस्ट, आणि चर्चा करतोय. ही क्राईड, मोठ्याने ओरडलाय, मोठ्याने बोलतोय, त्याला खूप चीड आली होती. डिस्गस्ट, चीड आली होती, अत्यंत कंटाळा आला होता, कारण ते सर्व त्या ठिकाणी घाण बघितली होती. आणि मग त्याने उद्गार बाहेर पडले त्याच्या तोंडातून. हुलिगन्स मीन्स बली, मीन्स सम व्हायलेंट यंग ट्रबल मेकर, काही गुंड असतात किंवा त्रास जाणारे व्यक्ती असतात, असं त्यांना थोडक्यात ते अपशब्द वापरले आहेत. सन्स ऑफ डॉंकीज, गाढव कुठले, असे त्यांना त्या ठिकाणी अशब्द, चुकीचे शब्द किंवा वाईट शब्द त्या लोकांसाठी वापरले आहेत. ॲज दो इट हॅझंट बॅड इनफ टू बी पेड लेट, इट सीम्स माय वर्क हॅज ऑल्सो टू बी इन्क्रीज्ड. म्हणजे त्याला असं म्हणायचं आहे, अगोदरच बँकेने मला माझा पगार उशिरा केल्यामुळे मला त्याचा खूप चीड आलेली आहेत, आणि त्यात आणखी काम माझ्यासाठी इन्क्रीज्ड या गाढव लोकांनी, मूर्ख लोकांनी वाढवून ठेवलेलं आहे. ही स्मोट द स्टेप्स विथ हिज ब्रूम स्कॅटरिंग द रिफ्यूज. त्यानं काय केलं, स्मोट मीन्स स्ट्रोक हार्ड, जोरात त्या ठिकाणी झाडू त्या पायऱ्यावरती आपटला होता. अँड ब्रूम स्कॅटर द रिफ्यूज, आणि जोरात तो झाडू आपटल्यामुळे जो काही कचरा जमा करून ठेवला थोडाफार, तो त्या ठिकाणी आणखी स्कॅटर झाला, पांगला गेलाय, स्प्रेड झालाय. रिफ्यूज म्हणजे केर, कचरा. तितक्यात गुड मॉर्निंग नथू सेड द वॉशरमन्स बॉय. मग तितक्यात त्या ठिकाणी आपल्या नियमित कामावरती वॉशरमॅन्स बॉय म्हणजे त्या धोब्याचा मुलगा सीताराम आपल्या नियमित कामासाठी त्या ठिकाणी चालला असताना त्याला गुड मॉर्निंग वगैरे म्हटले, शुभ सकाळ असं म्हणून तो थोडासा थांबलाय. आणि त्याच्याशी त्यांचं आजवर जे आदल्या दिवशी बोलणं झालं होतं त्या पद्धतीनं चर्चा सुरू आहे. गेटिंग डाऊन फ्रॉम हिज बायसिकल, आपल्या सायकलवरनं तो खाली उतरला. आर यू रेडी टू टेक अप अ न्यू जॉब फ्रॉम द फर्स्ट ऑफ द नेक्स्ट मंथ. तू पुढच्या महिन्यामध्ये तुझं ते नवीन काम स्वीकारायला तू तयार आहेस ना, असं त्यानं त्या ठिकाणी
खात्री करून घेण्यासाठी प्रश्न विचारला आहेत. यू विल हॅव टू आय सपोज नाऊ दॅट द बँक इज गोईंग आउट ऑफ बिझनेस. आणि नाहीतरी ही बँक त्या ठिकाणी काय होणार आहे, बुडाली आहे असं म्हटल्यावर तुला दुसरी नोकरी करावीच लागेल. म्हणजे तोपर्यंत न तुला ही बँक डबघाईस गेली ही काय माहिती नव्हतं. जेव्हा त्या वॉशरमॅनच्या मुलाने सांगितलं का ही बँक आता डबघाईस गेलेली आहेत, बुडाली आहेत आणि तुला आता नवीन नोकरी शोधावी लागेल. हाऊज दॅट सेड नथू. असं कसं काय झालं, बँक बुडाली? हॅवंट यू हर्ड. म्हणजे तुला ते ऐकलं नाही का, तुला ती बातमी समज नाही का, असं त्या ठिकाणी पुन्हा प्रतिउत्तर त्या वॉशरमॅनच्या बॉयने दिलेलं आहे. वेल यू वुड बेटर वेट हिअर अंटिल हाफ द पॉप्युलेशन ऑफ पीपल नगर अराइव्स टू क्लेम दिअर मनी. बघ थोडा वेळ थांबतो अजून. जवळजवळ या पीपल नगर गावातली अर्धी लोकसंख्या, पीपल पॉप्युलेशन पीपल लोक त्या ठिकाणी आपले पैसे मागण्यासाठी, क्लेम करण्यासाठी या ठिकाणी येताना तुला दिसतीलच. अँड ही वेव्ड चेअरफुली. त्यांनी काय त्याला जाता हात वर केले, वेव्ड चेअरफुली. ही डिड नॉट हॅव अ बँक अकाउंट अँड स्पेड अवे ऑन हिज बायसिकल. आणि त्याचंही त्या बँकेमध्ये खातं नसल्यामुळे तो त्या ठिकाणी आपल्या सायकलवरून पुढे निघून गेलेला आहे. नथू वेंट बॅक टू स्वीपिंग द स्टेप्स मटरिंग टू हिमसेल्फ. नथूने पुन्हा त्या ठिकाणी आपल्या त्या बँकेच्या पायऱ्या झाडण्यासाठी सुरुवात केली आणि झाडत असतानाच स्वतःशी मटरिंग म्हणजे पुटपुटणे, टू स्पीक वर्ड्स अनक्लिअरली, मटरिंग टू हिमसेल्फ. वेन ही हॅड फिनिश्ड हिज वर्क. जेव्हा त्याचं ते संपूर्ण साफसफाईचं काम झालं, ही सॅट डाऊन ऑन द हायेस्ट स्टेप. आणि सर्वात वरची जी पायरी होती बँकेत चढण्याची, त्या सर्वात वरच्या पायरीवरती तो जाऊन बसला होता. आणि टू अवेट मीन्स वेटिंग, वाट बघत आहेत द अरायव्हल ऑफ द मॅनेजर. त्या बँकेचे मॅनेजर येण्याची किंवा त्यांचं आगमन होण्याची अवेटिंग त्या ठिकाणी करत होता, वाट बघत होता. ही वॉज डिटरमाइंड. आणि त्यानं त्या ठिकाणी डिटरमाइन केलं होतं, डिसाईड केलं होतं, ठरवून ठेवलेलं होतं टू गेट हिज पे. का या ठिकाणी जाताना आपला जो पगार आहे तो पगार घेतल्याशिवाय इथून जायचं नाही, असा निर्धार तो करून त्या ठिकाणी बसलेला होता. हू वुड हॅव थॉट द बँक वुड कोलॅप्स. म्हणजे बघा, बँक त्या ठिकाणी बुडणार, बँक बुडणार म्हटल्यानंतर असं कुणाला तरी वाटलं होतं का ही जी बँक आहे ही बँक त्या ठिकाणी बुडेल. द बँक वुड कोलॅप्स ही सेड टू हिमसेल्फ. स्वतःशीच पुटपुटलाय का असं कसं होऊ शकतं, ही बँक कशी बुडेल. अँड लुक्ड थॉटफुली. आणि आशाळभूत नजरेने त्या ठिकाणी दूरवर तो बघत होता. इन टू द डिस्टन्स, दूरवरती बघत होता. आय वंडर. विचार केला, हाऊ इट कुड हॅव हॅपन्ड. हे असं कसं काय झालं असेल बरं, असा विचार करत नथू त्या याच्यावरती पायऱ्यावरती बसलेला होता. बघा मित्रांनो, ही स्टोरी तुम्हाला नक्की आवडली असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.